देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधेल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हावे गुकरी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचे राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वातात्मकं वानरयोगमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरे रम्यसिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरिदप्रदेशम् राजदेव हे सदा सोयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव अय्ये हनुमंत विराजिये कथा कुर्मतिनुसार सहित गद्दिधरू पधारी पवन कुमार दयांचे केलिया स्मरण होय सगळे विद्यांचे अधिकरण हे जीवंतो श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुणी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अध्यक्षे जननी देवांची माया
प्रविस्तरम एकैकाक्षरम पुंसां महापातकनाशनम परिपूर्णत्वं साक्षात् श्रीकृष्णो नान्येमहि कार्यार्थमागत्यं कोटिकार्यं चकारः देवाची द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी भगवत नाम संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण मौली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट गुण सर्वांना रुचेल पचेल कळेल असा सोप्या भाषेतील लहानातला लहान असणारा ग्रंथ 27 अभंगांचा ग्रंथ त्या ग्रंथातल्या पहिल्या क्रमांकाचा अभंग आज आपल्या पुढे सेवेसाठी म्हणून दाखवलेला आहे। हरिपाठ ग्रंथ जरी लहान असला 27 अभंगांचा पण त्याचा अर्थ फार मोठा आहे। म्हणून हरिपाठातला पहिल्या क्रमांकाचा अभंग आपल्या पहिल्या दिवसाच्या सेवेसाठी वाक्पुष्प भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करण्यासाठी आजचा हा अभंग निवडलेला आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित आहे। आजचा कार्यक्रम किम निमित्तम किम कारणम हे सांगणं महत्त्वाचं आहे। सालाबादाप्रमाणे चालत राहिला अखंड नाम कीर्तनी सप्ताह देवाच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूज्य आदरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्त परायण आदरणीय गोपाल महाराज चिमठाणेकर हल्ली मुक्काम धुळे यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने विष्णू महापुराणासहित आपला हा अखंड नाम कीर्तन सप्ताह नामयज्ञ आपल्या महाराष्ट्राचं वैभव झालेले स्वानंद सुख निवासी मोठे बाबा विठ्ठल बाबा चौधरी यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने जवळजवळ 14 वर्षापासून आपला हा उपक्रम या श्री क्षेत्र वरखेडी गावामध्ये सुरू आहे आणि त्या उत्सवाची पहिल्या दिवसाची सेवा समस्त भजनी मंडळांनी प्रेमी मंडळींनी माझ्या वाटेला सोपवलेली आहे। उशीर झालेला आहे पण चिंता करू नका, उशिरा धावणाऱ्या गाड्या वेळ भरून काढण्याची शक्यता आहे। लागून मी पण 11 वाजेपर्यंत सोडणार नाही, हा माझा अधिकार आहे। 9 ते 11 वाजेपर्यंत सोडणार नाही। सेवेसाठी उपस्थित असलेले संपूर्ण वर्ग आबाल वृद्ध माता भगिनी पुरुष वर्ग जेवढे गावातले सहकारी मंडळ असतील सर्वांच्या सहकार्याने तुम्ही आपण 14 वर्षापासून ही परंपरा आज तागायत चालू ठेवलेली आहे आणि ही जोपर्यंत राहणार तोपर्यंत ही परंपरा बंद पडू नये अशी प्रभूंनी प्रार्थना। वास्तविक विचार केला तर आपल्या गावाचं नाव आहे वरखेडी। ज्या वेळेला मी पहिल्यांदा या ठिकाणी आलो होतो 15 ते 20 वर्षापूर्वी एकदा मी या ठिकाणी आलो होतो, मला आठवण आहे। त्यावेळचं वरखेडी आणि आताचा वरखेडी जमीन आसमानचा फरक आहे। ते सहकार्याच्या बाबतीत असो, श्रीमंतीच्या बाबतीत असो, ग्रॅज्युएट असणारे मुलं सुद्धा या ठिकाणी कारागीर म्हणून काम करणारे लोक आहेत। मी ग्रॅज्युएट आहे म्हणून मी घरी बसून राहणार, घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी हा मंत्र लक्षात ठेवा, कधीही तुम्ही मागे येणार। असं सुंदर असं सहकार्य असं मार्गदर्शन माता भगिनी आबाल वृद्ध आपल्या या नामयज्ञात एक मोठं वैशिष्ट्य आहे। शेवटच्या दिवसाचं अन्नदान करणारे स्पेशल आहेत, इतरत्र बाकीचे स्पेशल आहेत। साऊंड सिस्टीमचा संपूर्ण भार एक व्यक्तीने स्वीकारलेला आहे, मंडपाचा भार एका व्यक्तीने स्वीकारलेला आहे। काय तुमचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे। तुम्ही आणि खेळी मेळी गदारोळी आनंदे एकमेकांना सहकार्य गली गलीने एकमेकाला सहकार्य केलं तर गाव सुखी होतं, गावागावांनी एकमेकाला सहकार्य केलं तर तालुका सुखी होतो, तालुक्यांनी एकमेकाला सहकार्य केलं तर जिल्हा सुखी होतो, जिल्ह्यांनी एकमेकाला सहकार्य केलं तर महाराष्ट्र सुखी होतो आणि राष्ट्रांनी जर एकमेकाला सहकार्य केलं तर संपूर्ण होणा संपूर्ण भारत देश सुखी झाल्याशिवाय राहणार नाही असं शास्त्रकारांचं म्हणणं आहे। म्हणून एकमेका सहाय्य करू अवघे धरू
जनक असणारे छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही औलाद आहोत आणि आमच्या महाराष्ट्राचे जे जलक होऊन गेले ते शिवाजी आपली परंपरा आणि या परंपरेतली पहिल्या क्रमांकाची सेवा माझ्या वाटेला आली आणि आपल्या कार्यक्रमाचा एक मोठ्यातलं मोठं वैभव आपल्या ज्या कार्यक्रमामध्ये जे कलाकार लाभलेले आहेत त्या ठिकाणी सगळे पट्टीचे गाणारे आहेत कीर्तनकार थोडा हलका आहे